आला। राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार दावा करू शकत नाही तसा युक्तिवाद शरद पवार गटानं केलेला आहे। अजित पवार गटाचा युक्तिवाद सुरू असताना अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील मध्ये आपला युक्तिवाद केलाय। त्यामध्ये अजित पवार पक्षावर दावा करू शकत नाही असंही शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। या पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली आहे, त्यामुळे सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत। अजित पवार दावा करू शकत नाही राष्ट्रवादी पक्षावर, असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलंय। तर विधिमंडळ आणि संसदीय संख्याबळ हे आमच्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तसंच अजित पवारांची निवड ही 30 जूनला करण्यात आलेली होती असा दावा देखील या ठिकाणी अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। अटीतटीचा असा हा युक्तिवाद सध्या सुरू झालेला आहे। सर्व अधिकार पवारांकडे आहेत असं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार दावा करू शकत नाही असं ते म्हणाले। तर पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही आमच्या बाजूने असल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं। पक्षावर आमचाच दावा आहे असा शरद पवार गटानं या ठिकाणी म्हटलेलं आहे। शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करतायत आणि त्यामध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी ही आमच्या बाजूने आहे असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय। काही वेळापूर्वीच त्यांनी पक्ष घटनेचा दाखला दिला आणि आता पक्षावर आमचा दावा आहे, पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या सोबत असल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलंय। तर जयंत पाटील यांचा कार्यकाळ संपला पण त्यांना जयंत पाटील यांची निवड झाली नाही, निवडणूक घेतली नाही। शरद पवार आपल्या मर्जीनं पक्ष चालवतात असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। पवार राष्ट्रीय अध्यक्ष असं पत्र अजितदादा आणि पटेल यांनी दिलं होतं असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय। शरद पवार गटाचा युक्तिवाद आपण इथे पाहूया। राष्ट्रवादीच्या स्थापनेचे प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्र सादर करण्यात आली आहेत। कागदपत्रांच्या आधारे पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आलेला आहे। पक्षावर आपलाच दावा आहे, शरद पवारांच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलाय। अभिषेक मनु सिंघवी सध्या युक्तिवाद करतायत। तर पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या बाजूने असल्याचं मनु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे। पक्षावर आमचाच दावा असल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलंय। शरद पवार गटाचा हा दावा आपण या ठिकाणी पाहतोय। राष्ट्रवादीचा पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी, जयंत पाटलांचा कार्यकाळ संपला तरी निवड झाली नव्हती असा दावा अजित पवार गटानं इथे केलेला आहे। निवडणूक घेण्यात आली नाही आणि फक्त एका सहीनं निवड करण्यात आली असा युक्तिवाद या ठिकाणी अजित पवार गटानं केलेला आहे। त्यामुळे शरद पवार आपल्या मर्जीने पक्ष चालवतात अशी देखील मुद्दा जो आहे तो अजित पवार गटाकडून मांडण्यात आलेला आहे। जयंत पाटलांचा कार्यकाळ संपला तरी निवड झाली नव्हती असा दावा अजित पवार गटाकडून सध्या युक्तिवादादरम्यान करण्यात आलेला आहे। तर राष्ट्रीय कार्यकारिणीचे ठराव हे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले आहेत अशी माहिती अभिषेक मनु सिंघवी यांनी निवडणूक आयोगासमोर दिली आहे। निवडणूक आयोगाला अध्यक्ष शरद पवार आहेत हे कळवण्यात आलेलं होतं असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय। तर राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार दावा करू शकत नाही असंही शरद पवार गटाकडून म्हणण्यात आलंय। पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं पत्र अजितदादा यांनीच दिलं होतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांनी स्थापन केलेला आहे, त्यामुळे सर्व अधिकार शरद पवार यांच्याकडे आहेत असा दावा शरद पवार गटानं केला आहे। दोन्ही गटाकडून सध्या प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर करण्यात आली आहे। तर 30 जूनला अजित पवारांची बहुमतानं निवड झाली असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलंय। शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असं देखील अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। तर लोकसभेमध्ये 5 पैकी 1 खासदार आमच्या सोबत आहे, विधिमंडळ आणि संसदीय संख्याबळ आमच्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटानं केलाय। राज्यसभेमध्ये 1 खासदार आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटानं केलेला आहे। तर शरद पवार गटाचा युक्तिवाद देखील आपण पाहूयात। अभिषेक मनु सिंघवी सध्या युक्तिवाद करतायत, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेचे प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्र सादर करण्यात आली आहेत। कागदपत्रांच्या आधारे पक्ष आणि चिन्हावर दावाही करण्यात आलेला आहे। तर पक्षावर आपलाच दावा आहे असं शरद पवारांच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्या बाजूने असल्याचं मनु सिंघवी म्हणतायत। पक्षावर आमचाच दावा असल्याचं मनु सिंघवी यांनी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। तर राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही असंही त्यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाला शरद पवार अध्यक्ष आहेत हे कळवण्यात आलं होतं असा दावा शरद पवार गटानं केलाय। तर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर हे पक्षावर कसा काय दावा करू शकतात, पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतलेली आहे असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी केला आहे। आताचा हा युक्तिवाद आपण या ठिकाणी पाहतोय। तर कागदपत्रांच्या आधारे पक्ष आणि चिन्हावर त्यांनी दावा ठोकलाय। पक्षावर आपलाच दावा असल्याचा युक्तिवाद या ठिकाणी शरद पवार गटाकडून करण्यात आलाय। अजित पवार गटाकडून 24 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे।
महाराष्ट्र विधानसभेतील 53 पैकी 42 आमदार आमच्याकडे आहेत असं देखील म्हटलेलं आहे अजित पवार गटाकडून 24 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे। यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्देही मांडण्यात आलेले आहेत। अजित पवार गटाकडून 24 पानांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं। त्यामध्ये 30 जूनला अजित पवारांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, याचा देखील उल्लेख करण्यात आलाय। महाराष्ट्र, नागालँड आणि झारखंड या ठिकाणी आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांचं प्रतिज्ञापत्र देखील यामध्ये जोडण्यात आलेलं आहे। अजित पवार गटाकडून 24 पानांचं हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेलं आहे। युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। अनेक मुद्देही उपस्थित केले जात आहेत। शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, आम्ही लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत असं अजित पवार गटाकडून म्हणण्यात आलेलं आहे। तर अजित पवार गटाकडून 24 पानांचं एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले। आम्ही लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत असा युक्तिवाद या ठिकाणी अजित पवार गटानं केलाय। निवडणूक आयोगामध्ये याचिका दाखल करण्यापूर्वी ही प्रतिज्ञापत्र जी आहेत ती निवडणूक आयोगामध्ये सादर करण्यात आली होती आणि आता जवळपास 1,62,000 प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडून देण्यात आली आहेत। त्याचबरोबर 24 पानांचं एक वेगळं प्रतिज्ञापत्र देखील सादर करण्यात आलेलं आहे। यावेळी पक्षाची कार्यकारिणी आमच्या सोबत आहे। राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर हे पक्षावर कसा काय दावा करू शकतात असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केलेली आहेत। तब्बल 1,62,000 प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाकडून सादर करण्यात आलेली आहेत। अजितदादांची बहुसंख्य मतानं या ठिकाणी निवड करण्यात आल्याचं देखील युक्तिवाद या ठिकाणी करण्यात आलेला आहे। शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा गंभीर आरोप या ठिकाणी अजित पवार गटाकडून करण्यात आला। 53 पैकी 42 आमदार आपल्या सोबत आहेत। लोकसभेमधले 5 पैकी 1 खासदार आमच्या सोबत आहेत असा दावा अजित पवार गटानं केलेला आहे। तर महाराष्ट्र विधानसभेतील 53 पैकी 42 आमदार आमच्या गटाकडे आहेत। विधान परिषदेतील 9 पैकी 6 आमदारही आमच्या बाजूने आहेत। याशिवाय लोकसभेतील 5 पैकी 1 आणि राज्यसभेतील 4 पैकी 1 खासदार आपल्या गटात असल्याचा दावा अजित पवार गटाने आपल्या युक्तिवादादरम्यान केलेला आहे। तर शरद पवार आपल्या मर्जीनं पक्ष चालवतात असा गंभीर आरोप या ठिकाणी अजित पवार गटानं केला। जयंत पाटील यांची राज्य प्रदेशाध्यक्ष पदावरील नियुक्ती कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी करण्यात आली होती असा दावा देखील या ठिकाणी अजित पवार गटानं केलेला आहे। तर राष्ट्रवादीवर अजित पवार गट दावा करू शकत नाही असा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। तर अजितदादांसह 9 जणांवर कारवाईसाठी अध्यक्षांकडे पत्र देण्यात आल्याचा युक्तिवाद या ठिकाणी शरद पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। अजितदादांसह 9 जणांवर कारवाईसाठी अध्यक्षांकडे पत्र देण्यात आल्याचं अपात्रतेची कारवाई करावी यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे हे पत्र देण्यात आल्याचा युक्तिवाद शरद पवार गटाकडून करण्यात आलाय। केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे। अभिषेक मनु सिंघवी सध्या शरद पवार गटाची बाजू या ठिकाणी मांडतायत आणि यामध्ये अजितदादांसह अजून 9 जणांवर कारवाईसाठी अध्यक्षांकडे आम्ही पत्र दिलेलं आहे असं युक्तिवादादरम्यान शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे। गेल्या 45 मिनिटांपासून ही सुनावणी सुरू आहे। राष्ट्रवादी नेमकी कुणाची या संदर्भातली ही सुनावणी सुरू आहे। आम्ही लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत असा युक्तिवाद अजित पवार गटानं केला। तसंच एक वेगळं 24 पानांचं प्रतिज्ञापत्र इथे सादर करण्यात आलेलं आहे। तर पक्षघटनेचं पालन होत नाही असा युक्तिवाद जो आहे तो अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात अशी देखील टीका करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी कुणाची, पक्ष चिन्ह कुणाचं यासाठी ही सुनावणी सध्या सुरू आहे। जयंत पाटलांच्या नियुक्तीवर देखील अजित पवार गटाकडून बोट ठेवण्यात आलेला आहे। जयंत पाटलांचा कार्यकाळ संपला तरी निवड झाली नव्हती असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। निवडणूक घेण्यात आली नाही, फक्त एका सहीनं ही नियुक्ती करण्यात आल्याचा दावा अजित पवार गटाकडून करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी पक्षावर अजित पवार दावा करू शकत नाहीत असा युक्तिवाद त्यानंतर शरद पवार गटाकडून करण्यात आला। पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं पत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेलं होतं असा युक्तिवाद शरद पवार गटानं केलेला आहे। तर पक्ष चालवताना पक्षाच्या घटनेनुसार नियुक्त्या झाल्या पाहिजे। अजित पवार गटानं पक्षाची घटना पाळली नाही असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असं पत्र अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिलं होतं असा युक्तिवाद या ठिकाणी शरद पवार गटानं केलेला आहे। या संदर्भातली कागदपत्र देखील सादर करण्यात आलेली आहेत।